नमस्कार मित्रांनो, समाजातील अनुसूचित जाती नवबौद्ध घटकांमधील लोकांसाठी शासनाकडून राबविली जाणारी एक महत्त्वाकांक्षी योजना म्हणजे रमाई आवास योजना। प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत रमाई आवास योजना ही महाराष्ट्र राज्य शासनाची एक महत्त्वाकांक्षी योजना आहे। या योजनेअंतर्गत समाजातील अनुसूचित जाती नवबौद्ध घटकातील लोकांसाठी राहणीमान त्यांचं उंचावावं, त्यांना राहण्यासाठी पक्की घरं मिळावीत यासाठी ही योजना 2009 पासून राबविली जाते। तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण रमाई आवास योजना या योजनेविषयीची संपूर्ण माहिती पाहणार आहोत। त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। चॅनलवर जर नवीन असाल तर लगेच आपल्या चॅनलला सबस्क्राइब करा। चला तर व्हिडिओला सुरुवात करूया। मित्रांनो, प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत नवबौद्ध घटकांसाठी राबविली जाणारी महाराष्ट्र शासनाची रमाई आवास योजना ही एक महत्त्वाची योजना आहे। तर मित्रांनो, सुरुवातीला आपण रमाई आवास योजनेअंतर्गत जी काही महत्त्वपूर्ण माहिती आहे ती थोडक्यामध्ये जाणून घेऊया। महत्त्वाचा व्हिडिओ होणार आहे, त्यामुळे व्हिडिओ लक्षपूर्वक बघायचा आहे। सुरुवातीला संक्षिप्त माहिती थोडक्यात जाणून घेऊया आणि त्यानंतर सविस्तर माहिती मी तुम्हाला व्यवस्थितरित्या समजून सांगणार आहे। व्यवस्थितरित्या लक्ष देऊन पूर्ण व्हिडिओ बघायचा आहे। सुरुवातीला बघा, रमाई आवास योजना विभाग आहे सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग, या ठिकाणी तुम्ही पाहू शकता। त्यानंतर अंमलबजावणीची दिनांक आहे 15 नोव्हेंबर 2008 पासून। 15 नोव्हेंबर 2008 पासून ही योजना अंमलबजावणीत आलेली आहे। त्यानंतर उद्देश आहे राज्यातील अनुसूचित जाती म्हणजेच SC व नवबौद्ध घटकांसाठी घरकुल योजना, या अंतर्गत घरकुल ही दिले जातात। 3 नंबरचा उद्देश। त्यानंतर लाभार्थी निवड कशी असते तर ग्रामसभेमार्फत व अंतिम निवड जिल्हास्तरीय समितीमार्फत ही केली जाते। ग्रामसभेमार्फत आणि अंतिम निवड ही जिल्हास्तरीय समितीमार्फत केली जाते। त्यानंतर वैशिष्ट्ये काय आहेत तर 100% राज्य पुरस्कृत ही योजना असून प्रमआयो म्हणजेच प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीणच्या धर्तीवर राबविली जाणारी ही राज्य शासनाची योजना आहे। त्यानंतर 6वा मुद्दा आहे अर्थसहाय्य कसं होतं तर सर्वसाधारण क्षेत्र म्हणजेच सर्वसाधारण क्षेत्रासाठी 1,20,000 रुपये आणि नक्षलग्रस्त व डोंगराळ भागातील जर क्षेत्र असेल तर त्यांना 1,30,000 रुपये हे अर्थसहाय्य केलं जातं। त्यानंतर 7वा मुद्दा आपण या ठिकाणी बघूया। 7वा मुद्दा आहे अभिसरण। तर अभिसरणाचा जो मुद्दा आहे हा मनरेगा अंतर्गत 90 ते 95 दिवस अकुशल मनुष्य दिवसांची म्हणजेच मजुरी, 90 ते 95 दिवसांची मजुरी व स्वच्छ भारत मिशन ग्रामीण शौचालयासाठी बांधकामासाठी 12,000 रुपये हे दिले जातात। अकुशल मजुरी 90 ते 95 दिवसाची आणि शौचालय बांधकामासाठी 12,000 रुपये हे दिले जातात। आणि निधी वितरण कसं आहे तर थेट लाभार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये हे निधी वितरण केले जातात। तर ही झाली संक्षिप्त माहिती। आता सविस्तर माहिती आपण पुढे जाणून घेऊया। तर बघा, या ठिकाणी उद्दिष्ट आपण सविस्तररित्या जाणून घेऊया। उद्दिष्ट काय आहे तुम्ही पाहू शकता। अनुसूचित जाती नवबौद्ध कुटुंबाचे राहणीमान उंचवावे व त्यांचे निवाऱ्याचे प्रश्न सुटावे म्हणून ग्रामीण व शहरी भागामध्ये त्यांच्या स्वतःच्या जागेवर किंवा कच्च्या घराच्या जागेवर 269 चौरस फुटाचे पक्के घर बांधून देण्यासाठी रमाई आवास घरकुल योजना, हे बघा रमाई आवास घरकुल योजना ही सन 2009-10 पासून सुरू झालेली आहे। सदर योजनेची अंमलबजावणी ग्रामीण भागासाठी जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा, शहरी विभागासाठी नगर परिषद, नगरपालिका, महानगरपालिका या स्थानिक यंत्रणांमार्फत करण्यात येत असते। तर हा झाला उद्दिष्टाचा भाग। आता आपण पुढची माहिती पाहूया। आता अटी व शर्ती काय असणार आहेत ते बघा। अटी व शर्ती असणार आहेत। नंबर 1 ची अट आहे लाभार्थी हा महाराष्ट्र राज्यामध्ये 15 वर्षाचे वास्तव्य असणे गरजेचे आहे, म्हणजे तुमच्याकडे 15 वर्षाचं रहिवासी प्रमाणपत्र असणं गरजेचं आहे। त्यानंतर नंबर 2 चा मुद्दा आहे एक कुटुंबातील एकाच व्यक्तीस लाभ देण्यात येणार आहे। या योजनेअंतर्गत एका कुटुंबातील एकाच व्यक्तीस हा लाभ दिला जातो। आणि 3 नंबरची अट आहे लाभार्थ्यांनी इतर गृहनिर्माण योजनेचा लाभ घेतलेला नसावा। इतर कोणत्याही गृहनिर्माण योजनेचा लाभ घेतलेला नसावा। जसं की प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत राज्य शासनाकडून भरपूर साऱ्या योजना ह्या राबवल्या जातात। रमाई आवास योजना असेल, आदिम आवास योजना आहे, नमो आवास योजना, तर अशा प्रकारच्या ज्या काही वेगवेगळ्या अटल आवास योजना आहे, तर ज्या काही योजना आहेत त्या योजनांपैकी कोणत्याही एका योजनेचा किंवा इतर योजनांचा लाभ घेतलेला नसावा लाभार्थ्यांनी। त्यानंतर आता समोरची माहिती काय आहे ते बघूया। लाभाचं स्वरूप कसं असणार आहे ते बघा। लाभाचं स्वरूप असणार आहे
नंबर 1चा मुद्दा, घराच्या बांधकामासाठी क्षेत्रनिहाय कमाल खर्चाची मर्यादा ही 1,32,000 व नक्षलग्रस्त व डोंगराळ क्षेत्रासाठी 1,42,000 व नगर परिषद, नगरपालिका व महानगरपालिका व मुंबई विकास प्राधिकरण क्षेत्र यांच्यासाठी 2,50,000 रुपये इतकी असणार आहे। या ठिकाणी पाहू शकता। सर्वसाधारण क्षेत्रासाठी तुम्हाला 1,32,000, नक्षल क्षेत्र व डोंगराळ क्षेत्रासाठी 1,42,000 व नगर परिषद, नगरपालिका, महानगरपालिकेच्या अंडरमध्ये जर तुम्ही येत असाल, मुंबई विकास प्राधिकरणाच्या अंडरमध्ये जर येत असाल तर तुम्हाला 2,50,000 रुपये त्या ठिकाणी लाभाचे स्वरूप जे असणार आहे ते लाभ मिळणार आहे। नंबर 2चा मुद्दा बघूया। लाभार्थी हिस्सा ग्रामीण क्षेत्राकरिता निरंक आहे, नगरपालिका क्षेत्राकरिता 7.5% एवढा आहे आणि महानगरपालिका क्षेत्राकरिता 10% इतका असणार आहे। लाभार्थी हिस्सा म्हणजे तुम्हाला जो हिस्सा द्यायचा आहे तो हिस्सा। त्यानंतर 3 नंबरचा मुद्दा आहे, शहरी विभागात दारिद्र्य रेषेवरील पात्र लाभार्थ्यांना सुद्धा घरकुल योजनेचा लाभ देण्यात येतो। शहरी विभागामध्ये ही महत्त्वाची या ठिकाणी माहिती आहे। शहरी विभागामध्ये दारिद्र्य रेषेवरील पात्र लाभार्थ्यांना सुद्धा घरकुल योजनेचा लाभ दिला जातो। आता पाहूया समोरची माहिती। सदर लाभ देण्यासाठी लाभार्थ्यांच्या कुटुंबाची वार्षिक उत्पन्न मर्यादा व लाभार्थी स्वहिस्सा अनुदानाच्या स्वरूपात खालीलप्रमाणे असणार आहे। आता या ठिकाणी व्यवस्थित समजून घ्या। क्षेत्र बघा, नगरपालिका, महानगरपालिकामध्ये उत्पन्न मर्यादा असणार आहे 3 लाख रुपये, लाभार्थी हिस्सा असणार आहे 7.5%। त्यानंतर महानगरपालिकेमध्ये 3 लाख, या ठिकाणी बघा 3 लाख असणार आहे उत्पन्न मर्यादा आणि लाभाचा हिस्सा जो असणार आहे हा 10% असणार आहे। त्यानंतर ग्रामीण भागामध्ये उत्पन्न मर्यादा 1,20,000 असणार आहे आणि लाभार्थी हिस्सा निरंक म्हणजे लाभार्थी हिस्सा या ठिकाणी लागणार नाही। आणि महानगरपालिका प्राधिकरण क्षेत्रामध्ये उत्पन्नाची जी मर्यादा आहे ती 2 लाख रुपये असणार आहे आणि लाभार्थी हिस्सा हा निरंक असणार आहे, म्हणजे लाभार्थी हिस्सा या 2 ठिकाणी लागणार नाही, ग्रामीण ठिकाणी आणि महानगरपालिका प्राधिकरण क्षेत्रामध्ये लाभार्थी हिस्सा हा लागणार नाही। त्यानंतर समोरची माहिती पाहूया। 4 नंबरचा मुद्दा आहे, या ठिकाणी बघा, ग्रामविकास विभाग शासन निर्णय दिनांक 30/12/2015 अन्वये पंडित दीनदयाल उपाध्याय घरकुल जागा खरेदी अर्थसहाय्य योजना सुरू करण्यात आलेली असून सदर योजनेअंतर्गत रमाई आवास योजनेतील ग्रामीण क्षेत्रातील दारिद्र्य रेषेखालील घरकुलासाठी पात्र असणाऱ्या परंतु जागा उपलब्ध नसणाऱ्या लाभार्थ्यांसाठी जागा खरेदीकरिता 50,000 रुपयेपर्यंत अर्थसहाय्य देण्यात येते। कोणत्या योजनेअंतर्गत? पंडित दीनदयाल उपाध्याय घरकुल योजना अर्थसहाय्य जागा खरेदी अर्थसहाय्याची जी योजना आहे, पंडित दीनदयाल घरकुल जागा खरेदी अर्थसहाय्य योजना, या योजनेअंतर्गत जर तुम्ही दारिद्र्य रेषेखालील असाल आणि घरकुलसाठी पात्र असाल परंतु तुमच्याकडे घरकुल बांधण्यासाठी जागा उपलब्ध नाही तर तुम्हाला दीनदयाल योजनेअंतर्गत 50,000 रुपयांपर्यंतचे अर्थसहाय्य हे केले जाते। त्यानंतर 5वा मुद्दा बघा, अनुसूचित जातीमधील जे अपंग लाभार्थी दारिद्र्य रेषेखाली नाहीत, ज्यांचे अपंगत्व 40% पेक्षा अधिक आहे व वार्षिक उत्पन्न 1 लाखापेक्षा व त्यापेक्षा कमी आहे, अशा अपंग लाभार्थ्यांना ते योजनेच्या उर्वरित अटी व शर्तीची पूर्तता करीत असल्यास त्यांना देखील रमाई आवास घरकुल योजनेचा लाभ देण्याचा निर्णय घेतलेला आहे। आता या ठिकाणी ही अपंगांसाठी महत्त्वाची सूचना आहे बघा, अनुसूचित जातीमधील जे अपंग लाभार्थी दारिद्र्य रेषेखाली नाहीत, दारिद्र्य रेषेखाली नसले तरी पण आणि ज्यांचे अपंगत्व 40% पेक्षा अधिक आहे, आता या ठिकाणी 40% आता इतर ज्या योजना आहेत 40% कमी अपंगत्व असेल तरच या योजनेचा लाभ भेटतो, परंतु या ठिकाणी शिथिलता देण्यात आलेली आहे रमाई आवास योजनेमध्ये। तुम्ही अनुसूचित जातीमधील अपंग लाभार्थी जर असाल, दारिद्र्य रेषेखाली जर तुम्ही नसलात आणि तुमचं अपंगत्व 40%च्या वर जरी असलं आणि वार्षिक उत्पन्न 1 लाखापेक्षा जर कमी असेल तर तुम्हाला या योजनेअंतर्गत उर्वरित अटी व शर्ती जर तुम्ही पूर्तता करत असाल तर रमाई आवास योजनेअंतर्गत तुम्हाला या योजनेचा लाभ हा मिळू शकतो। ही या ठिकाणी महत्त्वाची गोष्ट अपंग लाभार्थ्यांसाठी होती। आता पाहूया रमाई आवास योजनेसाठी लागणारी कागदपत्रे। तुम्हाला अर्ज करण्यासाठी कागदपत्र कोणती लागणार आहेत ते व्यवस्थित समजून घ्या। नंबर 1 आहे 7/12 उतारा, 8 उतारा, मालमत्ता नोंदपत्र आणि ग्रामपंचायत मालमत्ता नोंदवहीतील उतारापैकी 1 उतारा असणे आवश्यक आहे। नंबर 2 आहे घरपट्टी, पाणीपट्टी, विद्युत बिल यापैकी 1 पावती असणे आवश्यक आहे। नंबर 3 जात प्रमाणपत्र म्हणजेच कास्ट सर्टिफिकेट लागेल, उत्पन्नाचा दाखला इन्कम सर्टिफिकेट,
निवडणूक मतदार ओळखपत्र लागेल, वोटर ID कार्ड, रेशन कार्ड लागेल, सरपंच किंवा तलाठ्याचा दाखला लागेल आणि महानगरपालिका नगरपालिका मालमत्ता कर भरण्याची पावती देखील लागणार आहे। जर तुम्ही महानगरपालिका नगरपालिकेच्या हद्दीमध्ये जर येत असाल तर तुम्हाला महानगरपालिका नगरपालिकेची मालमत्ता कर भरल्याची पावती त्या ठिकाणी लागणार आहे। अशा प्रकारचे सर्व कागदपत्र तुम्हाला लागणार आहेत। आणि आता सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे रमाई आवास घरकुल योजनेसाठी तुम्हाला अर्ज कुठे करायचा आहे। तर या योजनेसाठी तुम्हाला अर्ज तुमच्या स्थानिक स्वराज्य संस्था किंवा तुमच्या ग्रामपंचायतमध्ये जाऊन करायचा आहे। त्या ठिकाणी तुम्हाला अर्जाची प्रत मिळेल, तो अर्ज तुम्हाला त्या ठिकाणी भरून द्यायचा आहे। तर अशा प्रकारची ही संपूर्ण माहिती आपण रमाई आवास योजनेची या ठिकाणी पाहिलेली आहे। आणि या ठिकाणी तुम्हाला रमाई आवास योजनेसाठी संपर्क कुठं साधायचा आहे, तुम्हाला रमाई आवास योजनेसाठी संपर्क कुठं साधायचा आहे तर त्याची माहिती या ठिकाणी देण्यात आलेली आहे, तुम्ही पाहू शकता। अधिक माहितीसाठी तुम्हाला काय करायचं आहे, अधिक माहितीसाठी ग्रामसेवक, ग्रामपंचायत गट विकास अधिकारी, पंचायत समिती, प्रकल्प संचालक, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा यांच्याशी संपर्क साधायचा आहे। तुम्हाला याबद्दलची संपूर्ण माहिती जी आहे ती मिळून जाणार आहे। माझ्या परीने जी काय माहिती तुम्हाला देऊ शकलो ती माहिती मी दिलेली आहे। माहिती जर आवडली असेल तर लगेच आपल्या व्हिडिओला लाईक करा, तुमच्या सर्व मित्रांमध्ये शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।